अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे सुनेत्रा वहिनींना आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागलेली आहे. आदित्य येत आपल्यासोबत. ताई, ज्या पद्धतीचं राजकारण घडलेलं आहे, आता नवं नेतृत्व तुमच्यासमोर आलेलं आहे. दादांची जागा तर कोणी घेऊ शकत नाही आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दादांचं एक अतिशय आगळं वेगळं महत्त्व आहे. त्यांनी केलेलं काम, त्यांनी जी काही शिकवण दिली, सगळंच म्हणजे आम्ही त्यांना नेता मानलं. ते काली आमचे नेता होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. सुनेत्रा काकींमध्ये दादांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. राजकीय प्रश्न विचारण्याची माझी इच्छा होत नाही आहे तुमची एकूण मानसिक अवस्था बघून, पण ज्या पद्धतीने विलयाची चर्चा दोन पक्षांची होती ती पुढे चालू राहील. नाही, त्याच संदर्भामध्ये आज भाष्य करणं खरं तर माझ्यासारखीला मला योग्य वाटत नाही. आज सुनेत्रा वहिनींचा शपथविधी होता, त्यांच्यासाठी पण हा एक अतिशय अवघड प्रसंग आहे. हे सोपं नव्हतं त्यांच्यासाठी सुद्धा. पण ते आम्हाला इतकंच म्हटलं की जसं दादांचं कुटुंब होतं, म्हणजे पारदादा असतील, जे असतील, सुनेत्रा वहिनी असतील, तशाच पद्धतीनं पक्षाला सुद्धा दादांनी कुटुंबच मानलं होतं. आणि त्यांचं कुटुंब सावरण्यासाठीचा जो काही निर्णय त्यांनी घेतला, त्यामध्ये आम्ही सगळेच जण त्यांच्यासोबत उभे आहोत. घाई झाली थोडी या सगळ्या प्रोसेसमध्ये, शोक पण आहे, अशा परिस्थितीला सामोरं पण जावं लागतंय. खरं तर आमच्यासाठी सूतक हे 3 दिवसाचं 12 दिवसाचं नाही, दादा गेलेल्याचं सूतक हे आमच्यासाठी कायम राहणार. ते दिवसामध्ये आम्ही मोजू शकत नाही. आणि आता शपथविधी झालेला आहे. आता दादांना जे अपेक्षित आहे ते कार्य सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून करणं, त्यांना जी काही त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आहेत ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणं, आणि दादांना जे अभिप्रेत काम म्हणजे कार्यकर्त्यांकडनं अपेक्षित होतं ते वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही करणं. म्हणजे आज तर मला खूप खूप धन्यवाद ताई. खूप कठीण काळ आहे सगळ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी, आणि आदित्यने सांगितले की दादांना त्यांच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न जो आहे ते करतील. कॅमेरामन महेशसह अभिजित, मुंबईत.